काय म्हटलं त्याचं नाव? एक नंबरचा हा यड. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी नक्की कुठे चालली आहे हा प्रश्न आज प्रत्येक सुजाण नागरिकाला पडलाय. निवडणूक जवळ येते तशी नेत्यांची जीभ घसरू लागली आहे. भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे गटाला डिवचलं, तर शिवसेना ठाकरे गटाची तोफ असणारे खासदार संजय राऊत यांची जीभच घसरली. राऊतांनी कॅमेऱ्यासमोर अशा शब्दांचा वापर केला ज्यावर चॅनलला बीप लावावा लागला. पण हा वाद इथेच थांबलेला नाही. सोलापुरात राऊतांवर गुन्हा दाखल झालाय. मोहोळ आणि साताऱ्यात जोडेमारो आंदोलन झालं, तर दुसरीकडे सोलापूरचे शिवसैनिक राऊतांच्या फोटोला दुधानं अंघोळ घालतायत. काय आहे हा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा? कोण संजय राऊत? या एका वाक्यावरून सुरू झालेला हा राडा नेमका काय आहे, पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. हा संपूर्ण राजकीय युद्धाची ठिणगी पडली ती देहूच्या भूमीत. देहूमध्ये भाजपच्या नूतन कार्यालयाच्या आणि रुग्णवाहिकेच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर थेट अस्तित्वहीनतेचा आरोप केला. गोरे जाहीर सभेत म्हणाले, विरोधी पक्षाला सध्या काहीही काम उरलेलं नाहीये. संसदेत चर्चा करण्याऐवजी ते फक्त बाहेर आंदोलन करत बसतात. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वतःचं अस्तित्व संपलंय. ते अस्तित्व शोधतायत. आगामी निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील. गोरेंचा हा टोला संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला. बोलल्या जात आहे शिंदे गटाचे काही आमदार त्यांना जाऊन भेटलेले. तुम्हाला आता सांगू, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल. संजय राऊत हे त्यांच्या सडेतोड आणि धारदार भाषेसाठी नेहमीच ओळखले जातात. पण सोलापूर दौऱ्यावर असताना जेव्हा पत्रकारांनी त्यांना जयकुमार गोरेंच्या या विधानाचा दाखला दिला तेव्हा राऊतांचा पारा चढला. त्यांनी नेहमीप्रमाणे शिवराळ भाषेचा वापर केला. अभिजित दिपकेनं तुमच्या पंतप्रधानांना गुडघे टेकायला लावले. तुम्ही सातारचे प्रतिनिधित्व करत आहात, काहीतरी भान ठेवा. राऊतांनी जाहीरपणे कॅमेऱ्यासमोर मंत्र्याला शिवीगाळ केली. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते संतापानं लाल झालेत. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. यड. कापायचं नाही. एक नंबरचा हा यड. त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरलात का? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसलेत बिळामध्ये, हे विसरलात का? अभिजित दिपकेला सगळ्यात आधी पाठिंबा आम्ही दिला, या तरुणांच्या भावना समजून. आणि हा तरुण या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. सातारचा तुम्ही सातारचं काहीतरी प्रतिनिधित्व करताय. फार मोठी परंपरा आहे सातारला राजकारण्यांची. थोडं तरी भान ठेवा. तुम्ही अभिजित दिपकेविषयी बोलताय म्हणजे तुम्ही या देशातल्या तरुणांचा अपमान करताय. या शिवीगाळानंतर जेव्हा पत्रकारांनी जयकुमार गोरेंना प्रतिक्रिया विचारली तेव्हा गोरेंनी राऊतांना निकालात काढलं. कोण संजय राऊत? मी असल्या कोणाला ओळखत नाही. त्यांनी माझ्या नादाला लागू नये, नाहीतर अडचणीत येतील असा इशारा गोरेंनी दिला. महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधकांकडून संजय राऊतांना डावलण्यासाठी आणि त्यांची राजकीय किंमत शून्य दाखवण्यासाठी मी ओळखत नाही हे अस्त्र सातत्याने वापरलं जातंय. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राऊतांच्या गंभीर आरोपांवर बोलताना कोण संजय राऊत? मी असल्या रोज सकाळी उठून बोलणाऱ्यांना ओळखत नाही असं म्हणत राऊतांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं होतं. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेतच होते आणि त्यावेळी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात संधी दिली. शिवसेना फुटायच्या आधी श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल जाहीर सभांमध्ये खूप आदराने बोललं होतं. संजय राऊत साहेब पक्षाचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणा देतं. सामनातील अग्रलेखांमधून राऊत साहेब जी रोखठोक भूमिका मांडतात ती प्रत्येक शिवसैनिकाला नवी ऊर्जा देणारी असते. पक्षप्रवेश आणि निवडणुकांच्या काळात सामना वृत्तपत्राचे आणि राऊतांच्या लेखणीचं कौतुक करताना त्यांनी हे विधान केलं होतं. आदरणीय संजय राऊत हे शिवसेनेची बुलंद तोफ आहेत. पक्षाची बाजू दिल्लीपर्यंत कशी लावून धरायची हे आम्ही त्यांच्याकडून शिकतो.
युवा सेना आणि पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तृत्वाचा गौरव करताना त्यांनी हे उद्गार काढले होते. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत राऊत साहेबांनी केलेली धावपळ आणि घेतलेले निर्णय इतिहासात लक्षात ठेवले जातील. 2019 मध्ये सरकार स्थापनेच्या वेळी पक्षाला एकत्र बांधून ठेवण्याच्या राऊतांच्या भूमिकेबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला होता आणि 2022 मधील शिवसेनेतील बंडानंतर हे संबंध पूर्णपणे बदलले. बंडानंतर श्रीकांत शिंदे आणि राऊतांवर टीका करताना म्हटलं होतं की सत्ता हातातून गेल्यामुळे त्यांची भाषा बिघडली आहे आणि अलीकडच्या काळात तर त्यांनी कोण संजय राऊत असंही म्हटलं होतं. त्यामुळे राऊतांना विसरले का असा उपरोधिक सवाल जनता विचारते. हा वाद आता केवळ शाब्दिक राहिलेला नाहीये, तर तो कायदेशीर कचाट्यात सापडलाय. सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊतांविरोधात फिर्याद दिली आहे. राऊतांनी पालकमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 352 आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. नेत्यांचा हा वाद आता कार्यकर्त्यांच्या पातळीवर रस्त्यावरील राड्यात बदललाय. मोहोळ तालुक्यातील अनगर भागात भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांचे सुपुत्र अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राऊतांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला आणि संजय राऊत मुर्दाबादच्या घोषणा देत पुतळा दहन केला. खटाव, दहिवडी, मसवडमध्ये सुद्धा राऊतांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. पण संजय राऊत हे पक्षात पुरून उरणारे नेते आहेत. त्यांच्या समर्थनासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिकही रस्त्यावर उतरले. सोलापूरचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी ज्या ठिकाणी राऊतांचा पुतळा जाळला तिथे गोमूत्र शिंपडलं आणि राऊतांच्या फोटोला थेट दुग्धाभिषेक घातला. संजय राऊत आमचे नेते आहेत, आमच्या नेत्याच्या नादाला लागाल तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेनं गोरेंना दिलाय. यात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उडी घेतली आहे. जयकुमार गोरेंवर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वैचारिक मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या आणि शिवीगाळीला ऊत आलाय. संजय राऊत कोणत्याही आरोपाला किंवा गुन्ह्याला न घाबरता विरोधकांना पुरून उरण्यासाठी प्रसिद्ध आहेतच आणि दुसरीकडे जयकुमार गोरे आणि भाजप देखील या मुद्द्यावरून राऊतांना सोलापूर आणि साताऱ्यात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत. कोण संजय राऊत या एका प्रश्नानं सुरू झालेला हा वनवा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी किती भडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.